तर दुसरीकडे मुंबईमध्ये मुसळधार पावसासह हायटाईडचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये समुद्राला बरंच उधाण आल्याची माहिती आहे। हायटाईडमुळे मुंबईतील पाण्याचा निचरा होण्यास अडचण निर्माण होतीये आणि या हायटाईडमुळे पाण्याचा निचरा न झाल्यास मुंबईमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते। पुढचे 2 ते 3 तास धोक्याचे आहेत आणि मुंबईकरांना सतर्क राहण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, सकाळपासून जो पाऊस पडतो त्याचा परिणाम आपण नागरिकांवर किंवा वाहतुकीवर होताना पाहतच आहोत। हायटाईडचा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे। काय नेमकं म्हटलेलं आहे प्रशासनाने आणि काय नेमका खबरदारी घेण्याच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत? श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर सकाळी 7 वाजल्यापासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। मी खरं तर मुंबई शहरात होतो। सकाळपासून जर आपण पाहिलं असेल तर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होता आणि त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये मुंबईच्या पाणी साचलेलं आहे। त्याचा परिणाम वाहतुकीवर देखील झालेला आहे। आता हायटाईडचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे। त्याचमुळे आता ज्या सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या अलर्ट झालेल्या आहेत। मी आता मंत्रालयात आहे। राज्य आपत्कालीन कार्य केंद्र व्यवस्थापन हे विभाग आहे। या ठिकाणी खरं तर संपूर्ण राज्यात ज्या ज्या ठिकाणी पाऊस मुसळधार पडतोय तिथल्या परिस्थितीवर आढावा घेतला जातोय आणि राज्याचे आपत्कालीन व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे थोड्याच वेळात या ठिकाणी येतील आणि संपूर्ण परिस्थितीवर कशा पद्धतीने नियंत्रण आहे, कुठे काय परिस्थिती आहे याचा आढावा घेऊन तशा पद्धतीने प्रशासनाला सूचना देणार आहेत। 11 साडे11च्या सुमारास खरं तर मुंबईमध्ये हायटाईडची शक्यता आहे। त्यामुळे संपूर्ण प्रशासनाला अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे। मुंबईतील जे भाग आहेत ज्या ठिकाणी पाणी साचू शकतं अशा भागात आतापासूनच पालिकेचे कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत। पंप देखील लावण्यात आले आहेत जेणेकरून मुंबईमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ नये याची काळजी मुंबई महानगरपालिकेकडून घेतली जाते। तर राज्य सरकारकडून एक विशेष काळजी घेतली गेलेली आहे। सर्व यंत्रणांना कालच मुख्यमंत्र्यांनी अलर्ट दिले होते कारण हवामान खात्याने इशारा दिला होता संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल। मुंबईमध्ये देखील पुढचे काही तास मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती। त्यानुसार राज्य सरकारकडून असेल किंवा तिथल्या स्थानिक प्रशासनाकडून खबरदारी घेतली गेलेली आहे। थोड्याच वेळात राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी येतील मंत्रालयात आणि पाहणी देखील करतील। मात्र आपण जर बघितलं असेल श्रद्धा, मुंबईत जो आज सकाळपासून पाऊस पडतोय त्या पावसामुळे मुंबईची लाईफलाईन अर्थात जी लोकल सेवा आपण म्हणतो त्यावर परिणाम झाला होता। जवळपास 15 ते 20 मिनिटं लोकल जी आहे ती उशिराने धावत होती। तर मुंबईतील काही भाग सकल आहेत त्या भागांमध्ये देखील पाणी साचलं होतं। श्रद्धा, अगदी काय गाईडलाईन्स जारी केल्या जातात त्याकडे सुद्धा लक्ष राहील। अपडेट घेत राहू सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।